नमस्कार मित्रांनो. पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट सांगणार आहे मी. व्हिडिओ बघण्याआधी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर आता मी माझ्या हाती कमीत कमी 20 जिल्ह्यांच्या जागेचा तपशील आलेला आहे. तो कोणत्या जिल्ह्यात किती जागा आलेल्या आहेत त्या मी या व्हिडिओमधून सांगणार आहे. तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा ही सर्वांना नम्र विनंती. चला तर मुंबईमध्ये 2459, त्यानंतर कारागृह शिपाई दक्षिण विभाग मुंबईमध्ये 176 जागा, त्यानंतर लोहमार्ग मुंबई पोलीस शिपाई 743 जागा, त्यानंतर परभणी पोलीस शिपाई 86 जागा, त्यानंतर परभणी चालक शिपाई 11 जागा, त्यानंतर पुणे पोलीस शिपाई 73 जागा, त्यानंतर जळगाव ग्रामीण 291 जागा, त्यानंतर जळगाव शहर 171 जागा, त्यानंतर धुळे 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 ग्रामीणमध्ये 71 जागा, नंतर धुळे शहर 133 जागा, त्यानंतर अहिल्यानगर 73 जागा, त्यानंतर अमरावती ग्रामीण 214 जागा, त्यानंतर रत्नागिरी रत्नागिरी 108 जागा, त्यानंतर पुणे लोहमार्ग पुणे 54 जागा, त्यानंतर वाशिम 48 जागा, त्यानंतर अकोला 161 जागा आणि छत्रपती संभाजीनगर 150 जागा, त्यानंतर नागपूर 595 जागा, त्यानंतर नागपूर कारागृह पोलीस 130 जागा, त्यानंतर जालना 156 जागा, त्यानंतर नांदेड शिपाई 199 जागा, त्यानंतर सोलापूर ग्रामीण 90 जागा, त्यानंतर सोलापूर शहर 79 जागा, त्यानंतर चंद्रपूर 215 जागा, त्यानंतर हिंगोली 27 जागा आणि त्यानंतर गडचिरोली ग्रामीण 85 जागा. या जागेचा माझ्याकडे तपशील आलेला आहे. तरी सर्व पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचावी. धन्यवाद.